त्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद म्हणून आपण सर्वांना धन्यवाद देतो की तुम्हाला मी बोलवलं आणि पटकन आपण आलात. विषय सर्वांना माहिती आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले त्या दिवशीच आपण इथे भेटलो होतो. पण आज भेटतो आहोत. आजच्या आपल्या भेटीचं कारणही आपल्याला माहिती आहे की थोड्या वेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली जरा. त्या पत्रकार परिषदेत ते जे काही बोललेले आहेत, पहिल्या प्रथम मी त्यांना धन्यवाद देतोय. धन्यवाद एवढ्यासाठी की त्यांनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जी काही अचाट कामं केलेली आहेत त्याचा एक आढावा घेतला आणि म्हणूनच मी धन्यवाद देतोय. कारण ते बोलताना असं म्हणाले की आमच्यासोबत होते की नाही माहिती नाही, पण त्यांच्यासोबत जर का राहिलो नसतं तर त्यांनी जी सांगितलेली अचाट कामं आहेत ते करू शकले असते का, या प्रश्नाचं उत्तर स्वतःला त्यांनी विचारलं तर बरं होईल. म्हणजेच याचा अर्थ की गेल्या 5 वर्षात आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामाच्या आड राजकारण येऊ दिलं नाही. जो शब्द शिवसेनेने 5 वर्षाचा दिला होता तो 5 वर्षाचा शब्द आम्ही पूर्णपणे पाळला. कारण आम्ही शब्द देताना विचार करून शब्द देतो. मला शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलेलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, 10 वेळा नाही, लाख वेळा विचार कर. त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचं असेल तर जरूर कर, पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही. आणि म्हणूनच मी 5 वर्षात जे काही जनतेच्या हिताचे प्रश्न होते ते ठामपणाने मांडले. ते मांडत असताना अनेकांना असं वाटलं की हे सत्तेत पण आहेत आणि विरोधी पक्षात पण आहेत, पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी जनतेची बाजू मांडत राहिलो आणि सरकारमध्ये सामील असून सुद्धा न्याय मी मिळवून देत आलो. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवरती जो विश्वास आहे तो शब्दांमुळेच आहे. आणि मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेना प्रमुख, शिवसेना प्रमुखांचा परिवार, या परिवारावरती म्हणजे माझ्यावरती, शिवसेना प्रमुखांच्या मुलावरती पहिल्या प्रथम कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केलेला आहे. अर्थात कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राची जनता नक्की जाणते की शिवसेना प्रमुख काय होते, त्यांचा मुलगा काय आहे, त्यांचा परिवार काय आहे. दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावरती खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो की अमित शहा आणि कंपनीने किती आमच्यावरती खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटं कोण बोलतं आणि सत्य कोण बोलतं. आणि ही पत्रकार परिषद पाहत असताना एक एक मी मुद्दे आणलेले आहेत. अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले वगैरे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पहिल्या प्रथम आमच्यात काय ठरलं होतं, त्याला आपणही साक्षीदार आहात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी दिल्लीला गेलेलो नव्हतो. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले. तत्पूर्वी युतीच्या संदर्भात आमची जी काही चर्चा चालली होती हेही खरं आहे की ती चर्चा त्याही वेळेला मधल्या काळात थांबलेली होती. याचं कारण मी होतो. चर्चा सुरू असताना जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल, म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्या एवढं मी काही लाचार नाही. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवेन. हे माझं वचन शिवसेना प्रमुखांना दिलेलं आहे आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा यांच्या आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही. आणि तेव्हा मी उठून निघून आलो. मग दुसऱ्या दिवशी फोन आले, काय करायचं. म्हटलं माझं वचन शिवसेना प्रमुखांना आहे, त्याच्यावर मी ठाम आहे. ते जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही या. अमित भाईंचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं, उद्धवजी क्या चाहते आप. मी त्यांना सांगितलं की मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे. मग म्हणाले ठीक आहे, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. म्हटलं नाही, ह्याच सूत्रांनी आपण गेले 25 वर्ष एकमेकाला खड्ड्यात टाकत आलो. पाडापाडी होते आणि मग तुला नाही मला नाही भलताच कोणतरी डोक्यावर बसतो. फिर क्या चाहते है. म्हटलं मला समसमान पाहिजे जागा वाटप आणि सत्तेचा वाटा. मुख्यमंत्री पद सुद्धा 2.5 वर्षाचं पाहिजे. मग तेव्हा ते मला म्हणाले, अच्छा ठीक है, जब आपका सेम रहेगा तो आप हमें कंसिडर करो, हमारा रहेगा तो हम आपको करेंगे. म्हटलं बिलकुल बरोबर आहे. एकदा जर का
चांगुलपणाने सरकार स्थापन केलं तर एवढा एक सुसंवाद हा असायला पाहिजे आणि माझी मान्यता आहे. मग त्याच्यानंतर ते आले, मातोश्रीवरती आले. शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो. त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धवजी, मैंने तय किया है, मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूँ. म्हटलं अमित भाई, तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काय आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा. मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं. फक्त देवेंद्रजी म्हणाले की उद्धवजी एक काम करूया, आत्ता जर का आम्ही मुख्यमंत्रीपदाचं वाटप झालं असं बोललो तर मला माझ्या पक्षामध्ये अडचण होईल, तर तुम्ही माझ्यावर सोपवा, मी शब्दामध्ये बरोबर मांडतो. ते आता कळलं शब्दाचे खेळ कसे करू शकतात हे आता मला कळलं. आणि मग त्यांनी त्याचं रूपांतर जे काय तुमच्यासमोर जे आलेलं आहे की पद आणि जबाबदारी, बरोबर ना, पद आणि जबाबदारी याच्यात समसमान वाटप. माझं मराठी कच्चं आहे असं मी म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही, पण पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही आणि मुख्यमंत्रीपद ही जबाबदारी आहे की नाही आणि त्याचं समसमान वाटप हे ठरलेलं होतं, ते नक्कीच होतं. मला यांच्या खरे खोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, परंतु दुर्दैवाने जे काय यांचं घोडं अडलेलं आहे, मला एका गोष्टीचा शिवसैनिकांचा अभिमान वाटतो की 2014 साली शिवसेनेने एकाकी लढून यांचा अश्वमेघाचा घोडा अडवला होता. आता यांनी जी काय गोड बोलून मिठी मारली, गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत होते, त्या गोड बोलण्यात सुद्धा आम्ही यांचा घोडा अडवलेला आहे. पण सत्तेचं स्वप्न, सत्तेची जी काही खुर्ची असते ती माणसाला किती वेळ करते हे बघितल्यानंतर, आणि देवेंद्र फडणवीस जे माझे चांगले मित्र आहेत, खरंच मित्र आहेत, काय तोंडी किंवा उपहासाने मी बोलत नाहीये, माझे अतिशय चांगले मित्र आहेत. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणून आणि म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला होता. अन्यथा दुसरं कोण असतं तर कदाचित मला माहिती नाही काय झालं असतं, पण त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. आता हा जो काही एक थोडा किंवा कोंडी, मी चर्चा थांबवली, जरूर थांबवली. ज्या दिवशी ही चर्चा थांबवण्याचा मी निर्णय घेतला त्याला कारण कदाचित आपल्यापैकी काही पत्रकार असतील, आपल्याशी बोलताना त्यांनी अनौपचारिक जे सांगितलं की असं काही ठरलंच नव्हतं, ते मी सहन नाही करणार. ठरलं होतं आणि मी देऊ शकत नाही, मी मानू शकतो की हा तुमचा अधिकार आहे, ते मानायचे की नाही हा माझा अधिकार आहे, पण असं काही ठरलंच नव्हतं हे जर का तुम्ही बोलणार असाल तर मी शिवसैनिकांसमोर खोटा म्हणून जाऊ शकणार नाही, मी जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेना प्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही माझी ओळख मी कदापि होऊ देणार नाही, अजिबात नाही. जे जमतं ते मी करेन, तेच मी बोलेन, पण जे जमणार नसेल ते मी वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलणार नाही, कारण मी काही भाजपवाला नाहीये. आणि त्या आपल्याशी अनौपचारिक गोष्टींमध्येच ते जे स्टेटमेंट त्यांनी केलं ते स्टेटमेंट मला दुःख देणार होतं, धक्कादायक होतं. आणि त्याच दिवशी जी चर्चा ठरली होती ती चर्चा मी करायची नाही म्हणून सांगितलं, कारण चर्चा कधी होऊ शकते की जे काही ठरलं त्याच्यामध्ये पुढचा जो काही वाटप आहे, ठीक आहे ना, तुम्ही बोलला असतात की पहिली 2.5 वर्ष आमची, दुसरी 2.5 वर्ष तुमची, मी मानलं असतं, हाते वाटपात मी मानलं असतं. तुम्हाला हेही सांगतो की 2014 साली जेव्हा शिवसेना सोबत होती, लोकशाही किंबहुना लोकसभेत सरकार आल्यानंतर आमच्या गळ्यामध्ये हेवी इंडस्ट्रीचं खातं बांधण्यात आलं. 2019 मध्ये पुन्हा युती झाली. मी त्याही वेळेला अमित भाईंना सांगितलं होतं की त्याने मला विचारले की कोणतं खातं पाहिजे. म्हटलं असं काय नको, मला चांगलं काम करता येईल असं खातं, पण निदान हे खातं नक्की नको. तेच खातं आमच्या गळ्यात बांधलं. नितीश कुमारनी वेगळी चूल मांडली, मी मांडली, मी नाही वेगळा झालो. म्हटलं ठीक आहे, बघू आपण. पण त्याही वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की एक 4 दिन में मैं कुछ करता हूँ और कुछ करता हूँ. म्हटलं करू, करतायत, अजूनही करतील अशी आशा आहे, देव जाणे कधी करतील. पण खोटे बोलण्याचं जर का आपण हिशोब काढला, मला अजूनही, मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही, फक्त त्यांनी खोटं बोलू नये, कारण खोटं बोलण्याची परंपरा ही शिवसेनेची असत नाही आहे, असूच शकत नाही. पण गेले 5 वर्षात सत्ता मिळवण्यासाठी अच्छे दिन आएंगे पासून खोटं कोण कोण बोललेलं आहे, नोटबंदीच्या वेळेला 50 दिन मुझे दे दो पासून खोटं कोण कोण बोललेलं आहे, हे सगळे जनता बघते. हे बघत आल्यामुळे लोकसभेत जिंकल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये अशी वाताहत जी काय झालेली आहे, जरूर झाली, नक्की झाली. कारण लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर किमान 220 ते 230 जागा युती म्हणून आपण जिंकू शकतो अशी अपेक्षा असताना हा जो काही आकडा घसरला, आणि याच्यात स्ट्रायकिंग रेट कसला, 144 जागा ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील जे बोलले होते की उद्धवजी आमची अडचण समजून घेतील, ही अडचण मी समजून घेतली, हा माझा गुन्हा आहे. मी 124 जागा स्वीकारल्या, त्या सुद्धा तुम्ही द्याल त्या स्वीकारल्या.
तुमच्याकडे तुम्ही सगळं काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या होत्या, त्याही मी स्वीकारल्या. साताऱ्याची जागा ही शिवसेनेच्या वाटेतली जागा माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना फोडून तुम्ही घेतलं. आणि मोदीजींवरती टीका ही आम्ही सहन करणार नाही. मी कुठे मोदीजींवर टीका केले? पण साताऱ्यात उदयनराजेंना तुम्ही घेतल्यानंतर ज्या उदयनराजेंनी ती पगडी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली, त्याच्या आधी उदयनराजे मोदीजींना काय बोलले होते? आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडनं आणले? हे तुम्हाला चालतं का? आम्ही मोदीजींवरती टीका केलेली नाही, कारण मोदीजी मला 2 वेळा लहान भाऊ म्हणालेले आहेत. हे भावाभावाचं नातं कोणाच्या जर का पोटात दुखलं असेल आणि त्यानिमित्ताने जर का कोणी त्याच्यात काड्या घालण्याचे उद्योग करत असतील तर तो शोध मोदीजींनी घ्यायला पाहिजे. पण जे मी काय बोलतो आहे, जर मोदीजींवरती मी टीका करणार असतो, किंबोना हे दुष्यंत चौटाला, मी तुम्हाला पाहिजे क्लिप दाखवतो, ती बघायची असेल तर बघा. पण हे जरा जे बोललेत वरती, हे मी बोलत नाही, तुम्हीच पाहिजे वाचा, नाही तर पुन्हा माझ्या नावावरती माझ्यावरती शिक्कामोर्तब होऊन पुन्हा समाजात तेढ निर्माण होईल. दुष्यंत चौटाला हे जे काय बोलले तर करायचीत आपण कॅमेरा झूम इन झूम आउट काय करता ते करा आणि हे दाखवा. हे वाचा पाहिजे कोणतरी. मी नाही बोललो नाही, मी बोलणार नाही. हे दुष्यंत चौटाला बोललेले आहेत. आणि ते नुसतं मोदीजींवरती नाही बोललेले आहेत, गुजराती माझ्या माता भगिनी आणि बांधवांवरती बोललेले आहेत. ही वेगळी क्लिप आहे, हे वेगळं आहे. जब आप मुख्यमंत्री थे गुजरात में रहते थे, क्या उनको न्याय दिला था? आप प्रधानमंत्री थे हरियाणा के अंदर, आज भी नहीं, एक बार भी उनकी तरफ आपने देखने का काम नहीं. पंचकुला के अंदर जिस तरीके से निहत्था डेरा भक्तों के ऊपर आपकी सरकार ने गोलियां चलवाने का काम किया, आप क्यों चुप बैठे? बताओ मोदी जी, जो मूर्छल के अंदर हमारे प्रदेश पर एक कलंक लगाने का प्रयास आप लोगों ने किया, क्या एक बार भी आपने आकर उस चीज को समझने का काम किया? केवल मात्र हरियाणा को बदनाम करने के लिए ऐसे काम किए जा रहे हैं. कुलदीप सिंग बिश्नोईला कसं दंडवलं ते दाखवा. एक बड़ी खबर साथ में दरअसल हरियाणा में बीजेपी और हरियाणा जनता कांग्रेस का गठबंधन हो गया है. आज एसजेसी के मुखिया कुलदीप बिश्नोई ने इस बात अजय नीचे हो. एक ताकत है मनी पावर पैसे की ताकत. साथियों, ये तो सरकारी रिकॉर्ड बताता है कि 2017 के इनकम टैक्स के अंदर भारतीय जनता पार्टी में लिखित में माना है कि हमने 1000 करोड़ रुपया चंदे के तौर पर वसूल किया. साथियों, 1000 करोड़ रुपया तो हम सब मिलकर अपनी जमीनें बेचकर भी करें तो भी शायद पूरा नहीं कर सकते. तो इनकी पैसे की ताकत के आगे तो आप नहीं रख पाओगे. और दूसरी ताकत है इनकी मीडिया की ताकत. साथियों, नाही ठीक आहे, ती दुसरी क्लिप मी तुम्हाला देतो. नाही ठीक आहे, एक दुसरी क्लिप माझ्याकडे आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी हमारा अगला मुख्यमंत्री कुलदीप सिंग बिश्नोई ही होगा असं ठासून ठामपणे तिकडे सांगितलेलं आहे. त्याच्यात गडकरी जे आहेत, सुषमाजी आहेत, राजनाथ जी आहेत, बहुतेक सगळ्या भाजपच्या नेत्यांनी सांगितलं नाही आता बंद झालं. आणि नंतर मग त्याला शेंडी लावली. त्याच्यामुळे शब्द देऊन फिरवणारी जी काही वृत्ती आहे ती आमची नाही. पण आता एकूणच खरं कोण आणि खोटं कोण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम त्यांनी थांबवलं पाहिजे आणि सरळ सांगावं की आमचं ठरलं होतं पण आम्ही तुम्हाला हे देत नाही. आता या गोष्टी त्यांनी सरळ बोलले पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा आहे, हा हे पण एक आहे, हे तुम्हाला मी दाखवलं. त्याच्यामध्ये दुष्यंत चौटाला सरळ बोललेले की 2 गुजराती हमें सिखाएंगे राष्ट्रवाद, जिनके यहाँ लोग फौज में जाने से डरते हैं. पीएम मोदी और अमित शाह पर दुष्यंत चौटाला का वार. असे वार तर मी काय केलेले नाहीत, मोदींवरती केलेले नाहीत, अमित भाईंवरती केलेले नाही. उलट मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की 2 हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती त्या पुन्हा एकदा लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. ह्याचा मला एक खरंच मनापासून आनंद वाटत होता.
झालं गेलं, जरी स्वच्छ केली नसली तरी त्या गंगेला मिळालं, त्याचे मला एक आनंद वाटत होता, समाधान वाटत होतं. पण गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली ह्याचं मला आज दुःख होते. म्हणजे गंगा साफ करणं तर लांबच राहिलं, पण मनं कलुषित झाली आणि ह्या मनांमध्ये सत्तेची लालसा, सत्तेची लालूच ही एवढ्या थराला जाईल हे मला वाटलं नव्हतं. आणि मला खरंच आज वाईट वाटतंय की चुकीच्या माणसांसोबत आपण कारण नसताना गेलो होतो. RSS बद्दल मला एक नक्कीच आदर आहे, कारण RSS ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि RSS हा भारतीय जनता पक्षाचा पाठकण आहे. गेल्या वेळेला जेव्हा युती तुटली होती तेव्हा RSS कडनं सुद्धा मला निरोप आले होते. अगदी अरुणजी तेव्हा आता नाही आहेत, पण तेव्हा होते अरुणजी जेटली, त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं आणि म्हणून ती युती झाली होती. पण RSSने विचार करायला पाहिजे की खोटं बोलणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं. राम मंदिराचा निकाल आता काही दिवसात लागेल अशी आशा आहे, अपेक्षा आहे. हा निकाल कोर्टाकडनं लागणार आहे, सरकारचा याच्यामध्ये काडीचाही संबंध नाही. कोर्ट जे काय आहे ते कोर्ट करणार आहे. सरकार याचं श्रेय घेऊ शकत नाही, कारण आपण म्हणजे शिवसेना आणि RSS पण सांगत होती की खास कायदा करा, वटहुकूम काढा आणि राम मंदिर बनवा. ते काय सरकारला जमलं नाही, सरकार ते करायला काही धजावलं नाही. पण राम मंदिर कशासाठी पाहिजे, का आपण राम मंदिर मागतोय? जर राम राज्य आपल्याला देशात पाहिजे असेल तर राम जसा एकवचनी होता, विशेषतः सत्यवचनी होता, तो जर का प्रभू रामचंद्राचा गुण आपण आत्मसात करणार नसू तर मग कोणत्या हाताने आणि कोणत्या तोंडाने आपण रामाची आरती आणि रामाची पूजा करणार आहोत? म्हणून मला असं वाटतं की एकूणच त्यांनी जे सांगितलेलं आहे की उद्धवजींनी सांगितलं की पहिल्याच पत्रकार परिषद की सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत, हरकत नाही. त्याच्यावरनं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, मला कल्पना नाही की किती बसला, पण मला आज आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बहुमत नसताना सुद्धा सरकार आमचंच येणार असं जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार? कसं येणार? कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार हा त्यांना जो एक काय धोका वाटतो. तर आमच्यापैकी कोणाची मदत न घेता किंवा कोणाची आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार? मग हा पर्याय तुम्हाला जर खुला असेल तर मी माझ्या पर्यायाचा विचार केला तर तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण? जे सरकार तुम्ही इतरत्र आणलं, मग गोव्यात आणलं, कर्नाटकात आणलं, आणखीन कुठे कुठे आणलं, तोडफोड मणिपूरमध्ये आणलं. मणिपूरमध्ये तर मला वाटतं एकदा ते कोर्टाने कुठे हाणला होता तिकडेच ना. मग हे सगळे तुमचे चाळे आम्ही बघत आम्ही तुमच्याचकडनं शिकलो, तुमच्याकडनं या गोष्टी शिकू, पण खोटं बोलणं नाही शिकणार, कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला शोभून दिसणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हो काश्मीरचं तर आहेच ना. म्हणजे आम्हाला जे म्हणतात अजूनही मी कुठेही बरं हां महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांच्याशी मला बोलायला वेळ नाही. वेळ होता पण मी बोललेलो नाही. मी बोललो नाही कारण मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही. हे मी गर्वाने नाही पण माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतोय. होय मी बोललो नाही तुमच्याशी आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं खोटं मान्य करत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, कारण असा खोटा रिश्ता मला ठेवायचा नाही. पण त्यांनी जे सांगितलं की आमच्याशी बोलायला वेळ नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दिवसातनं 3-3दा बोलत होते. म्हणजे काय तुम्ही आमची ती पाळत ठेवताय? कशाला पाळत ठेवताय? आम्ही चोरून मारून काही गोष्टी करत नाही, ज्या करायचे ते उघड उघड करतो, उजळ माथ्याने करतो आणि आम्हाला पटेल तेच आम्ही करतो. तुम्ही आमच्यावरती पाळत ठेवून काही उपयोग होणार नाहीये. अजिबात ठेवू नका. काय पाहिजे विचार, आम्ही तोंडावरती बोलणारी माणसं आहोत. तर ही अशी सगळी जी काय परिस्थिती भारतीय जनता पक्षाने आज निर्माण करून ठेवलेली आहे. मला खरंच एका गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं की 2 वेळा मला सभेमध्ये नरेंद्रभाई मोदींनी मला छोटा भाऊ म्हणून म्हटल्यानंतर ते आमचं भावाभावाचं नातं जर का यांना पोटात गोळा आणणारे ठरलं असेल तर दुर्दैव त्यांचं आहे, माझं नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो की एक तर त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा, नाही तर मग सगळ्यांना सगळे पर्याय हे खुले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय वाऱ्यावर सोडू शकत नाही. कारण आज जे मी आपल्यासमोर बोलतो आहे, 1-2 दिवसापूर्वी मी मराठवाड्यात फिरलोय. उद्या परवाकडे किंवा येत्या काही दिवसात मी इतरत्र पण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ जणू काय तशीच परिस्थिती, कारण ओला दुष्काळ हा शब्द तुमच्या शब्दकोशात नाही असं म्हणतात. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याच्या शेताची तळी झालेली आहेत. म्हणजे मागेल त्याला शेत तळं ही जी काही योजना होती त्या शेताचंच तळं झालेलं आहे. पाणी झिरपत नाही. 15-20 दिवसामध्ये रब्बीचा मोसम सुरू होतोय, पंचनामे सुरू आहेत. पण हे सुरू असताना मला खरंच वाईट एका गोष्टीचं वाटलं की अजूनही कर्जमाफी ही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही, पीक विमा योजना पोचलेली नाही, दुष्काळाच्या अनुदानाचे पैसे पोचलेले नाहीत, प्रधानमंत्री
जी काही योजना होती त्यातले 6,000 रुपये दर वर्षाचे ते पूर्ण पोचलेले नाही आहेत. हे अशी सगळी हालत बघितल्यानंतर आता तुम्ही हा जो काही नवीन वाद निर्माण करताय की खोटं कोण तुम्ही का आम्ही, तर मला असं वाटतं तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढा विश्वास या माझ्या महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आणि बांधवांचा शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांच्या परिवारावरती आहे तेवढाच अविश्वास अमित शहा आणि कंपनीवरती आहे. हे देवेंद्रजींनी लक्षात ठेवावं आणि कृपा करून झालेल्या चुका सुधरा, आणखीन पुढे पुढे चुका करू नका, एवढीच माझी त्यांना काळजीयुक्त विनंती आहे. अरे नहीं, इतना सब हिंदी में बोलना ठीक नहीं, क्योंकि मैंने दिल से बात कही है, पूरे दिल से बात कही है. मैं आपको विनती करता हूं, कृपा करके आप थोड़ा सा ट्रांसलेट करिए, क्योंकि पूरे मैंने जो बात की दिल से बात कही है. पुढे पुढे कशाला जाऊ, तो पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मिळू दे ना. हे त्यांच्यावरती आहे. मी बोललो त्या विषयावरती मी आजही ठाम आहे. जे शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये अमित शहा मी यांच्यात ठरलेलं आहे आणि अमित शहा जसं माझ्यासोबत नेते मंडळी आहेत, मी काय म्हणून युती केली, जो काही विषय होता नाणारचा विषय, आता त्या नाणारबद्दल सुद्धा मध्ये मुख्यमंत्री म्हणाले की नाणार आम्ही परत आणणार. म्हणजे तुम्हीच किती खोटं बोलताय. नाणार रद्द केल्या उद्या ते असंही म्हणू शकतील की आम्ही 370 कलम परत लावू. तुमच्यावर विश्वास कोणी ठेवायचा. जर घालवलेला नाणारचा प्रकल्प मुख्यमंत्री म्हणत असतील कोणाची मागणी असेल तर आम्ही परत आणू, तर उद्या ते असे म्हणतील की 370 कलमची तिकडे मागणी आहे तर आम्ही परत लावतो 370 कलम. म्हणजे तुमच्या, अरे जरा थांबा ना, मला उत्तर देऊ द्या ना. तर म्हणून तुमच्या शब्दावरती आता कोणाचा भरोसा नाही. युती ठेवायची असेल तर पहिल्यांदी जसं शपथ घेतात ना, ईश्वर साक्ष, मी खरं बोलेल खोटं बोलणार नाही, अशी त्यांनी पहिली शपथ घ्यावी. आणि राम मंदिर जर बांधायचं श्रेय ते घेणार असतील, ते घेऊ शकत नाही, कारण निकाल कोर्ट देणार आहे, सरकार नाही देणार. राम मंदिराचं श्रेय हे सरकारचं असू शकत नाही, शकणार नाही. हा निकाल जर का आपल्या बाजूने आला तर त्याचं एक तो न्याय म्हणून तो स्वीकारला गेला पाहिजे. आणि ते जर श्रेय असेल तर कोर्टाच्या एका सत्सद विवेकबुद्धी किंवा जो काय एक न्याय देण्याची प्रक्रिया असते त्याला आहे. कोणतेही सरकार राम मंदिराच्या निकालाचं श्रेय घेऊ शकणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की चर्चेला माझे दरवाजे तरीही बंद केले नाही. मी बंद केले का केले, तर जेव्हा माझ्यावरती त्यांनी खोटेपणाचा आरोप केला तो मी सहन करू शकत नाही. आयुष्यात तरी मी खोटं बोललेलं नाही आणि शिवसेना प्रमुखांचा पुत्र कधी खोटं बोलणार नाही हा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे. त्याच्यामुळे मला खोटं ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न काळजीवाहूनही करू नये. कृपा करून तुम्ही तुमची ही उजवी बाजू जरा पहिले मला डावी बाजू डाव्या बाजूला पहिली राहील दुसरी टाईम असं करतो. या पहिल्या मी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांची तशी इच्छा असेल तर मला त्याची ओळख करून द्यावी, कारण अहमद पटेलची ओळख गडकरींची, माझी नाही. प्रफुल्ल पटेल यांची ओळख अमित भाईंची, माझी नाही. हे माझी आहे पण चर्चा त्यांची चालू आहे. मला दुधाची गरजच नाहीये. दूध का दूध, पाणी का पाणी करावं एवढंच माझं म्हणणं आहे. तरी 2 दिवसात केलेत की धाव नाही, पण मग एवढे धाव करून तुम्ही माझ्याकडे धाव का घेत होता. पहले उसको सही करने दो. मैंने सिर्फ इतना ही कहा कि मुझे मैं झूठा हूँ, मैं बर्दाश्त नहीं करूंगा. और अगर वो आगे जाकर भी कहेंगे कि मैं झूठा हूँ तो मैं उनके साथ रिश्ता नहीं रखूंगा.
झूठ के साथ में रिश्ता नहीं रखना चाहता। शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी कायम राहील की या मागणीवर कुठली तडजोड नाही की काही तडजोड करायलाही तयार आहात? कारण मी शिवसेना प्रमुखांनी जे वचन दिले ते कोणालाही विचारून दिले नाही, कोणाची परवानगी घेण्याची मला गरज नाही। मी शिवसेना प्रमुखांना वचन दिले आणि ते मी पाळणाऱ्याची पूर्ण करणारच। मी एक नाही एक दिवस महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच। त्याच्यामुळे जे वचन मी त्यांना दिलेले आहे त्याच्यावर आणि जे बोलणं माझं आणि अमित भाईंचं झालेलं आहे त्याच्यावर मी ठाम आहे, कारण त्याचमुळे ती युती झालेली आहे। पहिल्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या जसे त्यांनी मान्य केल्या, तसंच ही सुद्धा एक आमची पक्ष म्हणून ठरलेली गोष्ट आहे ती त्यांना मान्य करावीच लागेल, नाहीतर खोट्या बोलून कशाला। नाही, मला त्याचंही आश्चर्य वाटतं, कारण लोकसभेची युती झाल्यानंतर अमित भाईंचा मला अनेकदा फोन आला होता त्यावेळेला, आणि आपल्यालाही कल्पना आहे की त्यांनी मला बोलवल्यानंतर, प्रेमाने बोलवल्यानंतर मी त्यांचा अर्ज भरायला सुद्धा अहमदाबादला गेलो होतो, नरेंद्रभाईंचा अर्ज भरायला वाराणसीला गेलो होतो, त्याच्यानंतर एनडीएच्या मीटिंगला सुद्धा गेलो होतो। मला खरंच मी तेव्हा आनंदी होतो की चला झालं गेलं जाऊ द्या, पण एक चांगलं वातावरण आणि चांगलं नातं निर्माण होत असेल तर तुम्ही मला कधी हक्काने बोलवा, प्रेमाने बोलवा, मी यायला तयार होतो आणि तसा मी गेलो होतो। पण तेव्हा जसा एक तो संपर्क दिवसाचा 2-2, 4-4 वेळा फोन येत होते। आता मला आश्चर्य वाटतं की जो दुष्यंत चौटाला त्यांना वेळ वाटलं काय बोललाय तिकडे तातडीने त्यांच्यासोबत जाऊन त्यांनी युती केली, आनंदाची गोष्ट आहे। उदयनराजे जे काय बोलले तिकडे जाऊन त्यांच्या हातात पगडी घालून घेतली आणि टोप्या आम्हाला घालतायत, ते जाऊ दे, पण आश्चर्य वाटतं तो मैंने भी कभी अटल जी आडवाणी पर क्रिटिसिज्म नहीं किया है, और आज के दिनों में भी अभी आप मुझे बताइए कि पिछले कितने दिनों में मैंने नरेंद्र भाई को कुछ कहा है? नहीं कहा है। लोकसभा के बाद और जो भी मैंने बात की है वो व्यक्तिगत आलोचना नहीं की, जो भी पॉलिसी रहती थी उसके ऊपर मैंने उसकी आलोचना की है, और लोकसभा के बाद मुझे दिखाई मैंने कभी नरेंद्र भाई की आलोचना की कभी। इनफॅक्ट 370 कलम काढल्यानंतर तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा पहिला मिठाई वाटताना मी होतो, त्यांचा उघड अभिनंदन करणारा मी होतो, आहेच, मला अभिमानच आहे। पहिला आता जसं देवेंद्रजींनी सांगितलं की सरकार त्यांचंच येणार तर त्यांचे पर्याय ओपन होऊ द्या, म्हणून माझे पर्याय इथे जातो। बिल्कुल है, लेकिन हिंदुत्व के धागे में झूठाई होती, झूठ होता है उसको हिंदुत्व म्हणजे सच्चाई, आणि त्या सच्चाईची जर का किंमत नसेल तर ते हिंदुत्वच होऊ शकत नाही, हे खोटं हिंदुत्व आहे। जैसे मैंने अभी कहा कि लैक ऑफ कम्युनिकेशन नहीं, मैंने कम्युनिकेशन रोक दिया है, और वो इसलिए क्योंकि उन्होंने मुझे झूठ कहा, ये इल्जाम मैं नहीं बर्दाश्त करूंगा। और पूरी दुनिया जानती है शिवसेना प्रमुख या उनका बेटा कभी झूठ नहीं बोल सकता, और किसी की सर्टिफिकेट की हमें जरूरत नहीं है। महाराष्ट्रामध्ये इतकी भयंकर स्थिती असताना शेतकऱ्यांची ज्याचा आपण उल्लेख केला होता थोड्या वेळापूर्वी, आता अंतिम चित्र स्पष्ट होईल का? कारण दोन्ही पक्षामध्ये कडवट वातावरण तयार झाले। महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती असताना आता आपण जिथे बघतो तिथे दुपारी मी माझ्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतलेली आहे, आणि महाराष्ट्रातल्या खास करून हा जो बाधित परिसर आहे तिथे प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात मी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि या मदत केंद्रांवरती मी आणि माझ्यासह शिवसेनेचे सर्व नेते हे भेटी देतील, आणि ही मदत केंद्र सरकारी जे काही योजना असतील काय असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही, पोहोचायच्या असतील कशा पोहोचायच्या असतील, कारण पीक विमा योजना आहे, अनेकांना माहितीच नाही तिथे नेमकं कसं काय नुकसान भरपाई मिळवायची, कर्जमाफी कांद्रावरती झालेली आहे,
एका ठिकाणी तर मला असं कळलं की दुष्काळी अनुदानाची रक्कमच सरकारकडनं अजून कलेक्टरकडे आलेली नाही. त्याच्यामुळे हे कधी झालेलं विधानसभा निवडणुकीच्या आधी. आज तिथली लोक बिचारी त्या कलेक्टरकडे जातात. कलेक्टर म्हणतात साहेब आमच्याकडे पैसे आलेले आहेत आम्ही देणार काय. प्रयत्न करून तरी बघायला काही हरकत नाही. असं आहे प्रत्येकाने अनुभव घ्यावेत. आणि मग मी जे म्हटलं ना की सगळे पर्याय तुम्हाला खुले असेल तर मला कशाला थांबवतात. एकच मिनिट तुम्ही एक मिनिट महायुतीचा शब्द आता पहिल्यांदा ऐकला. त्या महायुतीतल्या इतर त्यांच्या मित्रपक्ष तुम्हाला खरंच किती जागा वाटपात मिळाल्या आणि तुमच्या चिन्हावरती तुम्ही किती लढवल्या. पण खोटं बोलण्याची कला नाही शिकला. नाही ते करतात मी नाही करत. मी कुठेही सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे आताही एवढंच म्हणणं आहे की मला जे आपण लोकसभेच्या वेळेला एक सूत्र ठरलं होतं त्या सूत्राच्या खेरीज चुरीच्या आग्रावरती सुद्धा नाही एवढं सुद्धा मला काहीही नको. विधायकों का जो सवाल है वो विधायक मेरे पार्टी के मेरा अधिकार है उनको कहाँ रखने का और नहीं रखने का. तो कोई मुझे कोई सवाल पूछने की आवश्यकता नहीं. मेरा अधिकार म्हणूनच मी मगाशी जे बोललो की मला आता संघाला विचारायचंय की खोटं बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात का. कारण हे उघड खोटं आणि नुसतं स्वतः खोटं बोलून मला खोटं ठरवलं जात आहे हे माझ्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाही. आणि हे असे खोटे बोलणारे लोक कोणत्या तोंडाने राम मंदिर पाहिजे बोलणार आणि कोणत्या तोंडाने रामाची आरती म्हणणार आणि कोणत्या हाताने रामाची पूजा करणार. हा खोटारडेपणा हा हिंदुत्वात खपून घेतला जात नाही. मैंने तो तब की शुरू की है. चुनाव की आवश्यकता नहीं थी उससे पहले से शुरू की थी. और इसलिए जो मैंने बात कही कि अमित भाई से जब मेरी बात हुई थी तो मैंने उनको यही कहा कि मैं एक ना एक दिन शिवसेना का मुख्यमंत्री बनाऊंगा. ये मेरा वचन मेरे पिताजी को मैंने दिया हुआ है. अगर आपके साथ आकर वो बन सकते तो आपके साथ, नहीं तो आपके बिना. एक मिनिट त्यांनी मोदींवर टीका केली. पुढे तुम्ही एवढ्या पुढे पुढे जाऊ नका बाबा ना. जो शपथ घेईल तो मुख्यमंत्री. एक मिनिट जरा कृपा करून थांबा. एक मिनिट. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल कधी होईल काय होईल याच्यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं खरी बोलणारी लोक पाहिजे का खोटी बोलणारी लोक पाहिजे. आणि जो आमचा अनुभव आहे शिवसेनेचा अनुभव आहे शिवसेना प्रमुखांचा आहे. आणि अर्थातच एक पुत्र मोडून अर्थात माझा पुत्र म्हणून आदित्य. आता आमचं घराणं त्याला घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा ही केवळ आता अचानक आलेली लोकांसमोर आलेली पेढे नाहीये. आमच्या पिढ्या आजोबांच्या आजोबा तिथपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आमच्या घराण्याने कधी खोटं बोलून काम केलेलं नाही आणि खोटं बोलणं हे आमच्या रक्तात नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटं आणि खरं हा एक तेच प्रसंग टाकून आपल्या सत्तेची लालसा किंवा लालसा आणि लालच ही पुरी करण्याचा प्रयत्न काळजी व मुख्यमंत्र्यांनी करू नये. सत्ता स्थापनेचा दावा झाला नाही काही तसा तर राष्ट्रपती राजवट लागू होईल. तर
महाराष्ट्र नाही, राष्ट्रपती राजवट तशी नाहीये. राष्ट्रपती राजवटचा अर्थ असा की राज्यपाल कामकाज पाहायला सुरू करतील आणि जोपर्यंत कोणी दावा करत नाही तोपर्यंत ही काळजीवाहू यंत्रणा चालू राहील. मग कदाचित ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला विचारतील, त्यांनी नाही झालं तर सेकंड लार्जेस्ट पार्टीला विचारतील, आणखी काय पर्याय बघतील आणि कोणीच जर त्याच्यामध्ये हो म्हटलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल. अन्यथा जर कोणी दावा केला आणि ते जर का बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागेल. आता पहिल्यांदा ह्या काही दिवसामध्ये ही विधानसभा अस्तित्वात येईल, आमदारांची शपथविधी होती, त्याच्यानंतर दावे प्रतिदावे. आपल्याला कल्पना असेल की 99 साली भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करायला आमच्यासोबत यायला नकार दिला होता. 1 महिना त्याच्यात घालवला होता आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या अवधी नंतर काँग्रेस राष्ट्रवादीची युती तुटली होती. त्या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, सत्ता आणली आणि 15 वर्ष त्यांचं सरकार या राज्यात होतं. त्यांची मला कल्पना त्यांची शिकवण काय. बढ़िया है, आपका कहना सवाल बहुत ही अच्छा है, लेकिन हिंदुत्व का नकाब पहनकर अगर कोई पार्टी झूठ कहती होगी तो क्या वो सही हिंदुत्व है? क्या वो सच्चा हिंदुत्व है? नहीं, आज तक मैंने कहा था कांग्रेस के कुछ धब्बे लगे हुए लोग अगर चल सकते हैं, मुफ्ती मेहमद के साथ आपकी सरकार चल सकती है. हाँ, महबूबा मुफ्ती के साथ आप बैठ सकते हैं. हाँ, नीतीश कुमार, रामविलास पासवान, ये सब चल सकते हैं. तो आप जो करे वो सही, ये कौन सी नीति होगी? नहीं, 1 मिनट, आप अगर नवाज शरीफ के जन्मदिन पर जाते हैं तो अच्छा है. आमदार है टच में है, ऐसे आरोप किया गया है. बीजेपी जो है शिवसेना के आमदार को अप्रोच किया है. करने दो ना, करने दो, क्या फर्क पड़ता है? क्या फर्क पड़ता है? आपको लगता है आपका पार्टी बिल्कुल कोशिश करके देखो, कोशिश करके देखो, और अगर वो कर सकते हैं तो ऐसी पार्टी आपको चल सकती है. क्या वो कांग्रेस से अच्छी होगी कि जो अपने विधायक तोड़े? आरोप करत नाही, फक्त एवढंच आहे की मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राला खऱ्या खोट्याच्या वादामध्ये फसवू नका. महाराष्ट्राच्या जनतेचा जेवढा शिवसेना प्रमुखांवर आणि त्यांच्या परिवारावरती विश्वास आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवरती नाही, हे राज्याची जनता ओळखू नये. मला असं वाटतं या चर्चेला आणि प्रश्नोत्तराला काही सीमा नाहीये. तुर्तास आपण थांबूया पुढे आणि पुढे बघूया होत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.